Visionary Principal Dr. K.G. Kanade sir, today's program chief guest Dr. Dhananjay Bagul sir, Director of Management Institute, Pune. I also welcome Dr. Reshma Borkar, Director of BizPro Accounting Private Limited, Mosi, Pune. I request all dignitaries and guests to inaugurate today's workshop with the lightening of the lamp. कराग्रे वसते लक्ष्मी करमुल्ले सरस्वती करमध्ये तु गोविंद प्रभाते करदर्शनम. The पूजन of सरस्वती and राजमाता जिजाऊ. तू ज्ञान दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, तू नवचेतना, तू विश्वास दे. On the occasion of one day workshop on experimental and hands-on learning in commerce, I welcome one and all present here, and I request to all dignitaries occupy their seat on the stage. I request to Dr. Reshma Borkar come on the stage. I also request to HOD of Commerce, Armani ma'am, come on the stage. I also request Professor Deepak Paude sir, please come on the stage. I am Dr. Sugri Adal, and it's my absolute pleasure to extend to each one and all present here at the experimental and hands-on learning in commerce. I also welcome all the students who are participant from first year, second year and third year BCom, who are ready to pursue the experimental and hands-on learning in the commerce field. In this workshop, we are going to listen the wonderful sessions on computerized accounting is a language of business by Dr. Sugri Adal, advanced Excel for business use by Mr. Urturaj Pawar, corporate trainer, then Tally ERP9 for commercial use by Dr. Reshma Borkar, also lightning speech by Dr. Dhananjay Bagul sir, Director of the Management Institute. Also, we listen importance and current scenario of experimental and hands-on learning in commerce by our visionary principal Dr. K.G. Kanade sir, and also the best wishes from our trustee Honorable Vikrant Dada Lande Sahib, who is not present here but he best wishes for our program. Right now I am call upon the Professor Sunil Dandekar sir give introductory speech about today's program. Professor Sunil Dandekar. Good morning one and all. Respected IS, आपले जे प्राचार्य आहेत डॉक्टर के.जी. कानडे सर, डॉक्टर धनंजय बागुल सर, आपल्या कॉमर्स विभागाच्या प्रमुख आरमानी मॅडम, इकॉनॉमिक्स विभागाचे प्रमुख पावडे सर, त्याच्यानंतर आज बीकॉम प्रॅक्टिकल जे विशेष आपल्या बीकॉम प्रॅक्टिकल जे डिव्हिजन सुरू केले त्याचं शिकवण्यासाठी जे आहेत त्या डॉक्टर रेश्मा बोरकर मॅडम, त्याच्यानंतर डॉक्टर सुग्रीव अडाल सर आहेत, ऑल स्टाफ, ऑल स्टुडंट. तर मी इंट्रोडक्शन देण्यासाठी इथे उभा आहे की आपण जे एक्सपेरिमेंटल आणि हँड्स ऑन लर्निंग इन कॉमर्स हा जो विषय ठेवलेला आहे आजच्या वर्कशॉपचा त्याचं नेमकं प्रयोजन काय, त्यासाठी मी इथे थोडक्यात त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देणार आहे की बीकॉममध्ये आत्तापर्यंत पारंपरिकरित्या फक्त आपण बीकॉमची ही जी काही शाखा आहे त्या शाखेमध्ये आपण फक्त ट्रॅडिशनल वेने थिअरॉटिकल सब्जेक्ट्स आपण वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकत होतो. पण ज्यावेळेला न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुलांना फक्त थिअरॉटिकल नॉलेज न देता प्रत्येक विषयाचा अकाउंटिंग असेल, टॅक्सेशन असेल, लॉज असतील तर त्याचा प्रॅक्टिकलरित्या कशा पद्धतीने जगामध्ये ते प्रॅक्टिकल अप्लाय होतं तर प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना मिळालं पाहिजे हा खूप इम्पॉर्टंट असा आस्पेक्ट ठेवून विजन ठेवून युनिव्हर्सिटीने न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही नॉर्म्स दिले आणि त्या नॉर्म्सनुसार आपले जे प्राचार्य आहेत डॉक्टर के.जी. कानडे सर त्यांनी मागच्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंटची एक समिट ठेवली होती ज्याच्यामध्ये आम्ही कॉमर्स डिपार्टमेंटने जवळजवळ 200 चार्टर्ड अकाउंटंट्सला अप्रोच केलं, त्यांना लेटर लिहिलं आणि त्याच्यामध्ये 30 चार्टर्ड अकाउंटंट याच सेमिनार हॉलमध्ये आपण प्रोग्राम घेतला होता आणि त्याचं आउटपुट असं त्यांनी जे काही इनपुट्स दिले त्यांनी त्यांचं जे काही एक्सपिरियन्स सांगितलं की कशा पद्धतीने मुलांना प्रॅक्टिकली नॉलेज मिळालं पाहिजे. मग त्या दृष्टीने आपण काय केलं की याच वर्षापासून आपण बीकॉम प्रॅक्टिकल नावाची एक डिव्हिजन सुरू केली आणि या बीकॉम प्रॅक्टिकलमध्ये एक्झॅक्टली केलं काय जातं की अकाउंटिंग आपण वर्गामध्ये शिकतो, पेपर पण देतो आणि आपल्याला मार्क्स पण मिळतात, पण ज्यावेळेला प्रॅक्टिकली आपण हे करायला जातो त्यावेळेला आपल्याला ते जमत नाही कारण
तिथे कम्प्युटरचं स्किल लागतं किंवा वेगवेगळे टेक्निकल स्किल्स आपल्याला हवं असतं. आणि मग ते टेक्निकल स्किल मुलांमध्ये आलं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं पाहिजे आणि प्रॅक्टिकली जगामध्ये गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्यांना ते एम्प्लॉयेबल झाले पाहिजे, स्किलफुल झाले पाहिजे. त्यासाठी BCom प्रॅक्टिकल नावाची डिव्हिजन आपण सुरू केली आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही डिव्हिजन सुरू केली. त्यांनी छान पद्धतीने आपल्याला कम्प्युटर लॅबसुद्धा उपलब्ध करून दिली. आणि याचा असा फायदा होणार आहे इथून पुढे, की इथून पुढे जे काही नुसतंच थिअरॉटिकल न शिकता कम्प्युटर असेल किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन ज्या काही बाबी आहेत, त्या नवीन नवीन बाबी कॉमर्स या शाखेमध्ये ज्या आहेत त्या मुलांना कळाव्या. आणि त्यासाठी आपला हा आजचा प्रोग्राम आहे. आणि म्हणून आपण FY SY TY सगळ्या विद्यार्थ्यांना हा वर्कशॉप कंपल्सरी केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा सेशन होईल. आणि ज्या मुलांनी हे प्रॅक्टिकल शिकलेले आहेत एका या 3 महिन्यामध्ये, त्यांचं टेक्निकल सेशनसुद्धा आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नेमकं मुलांमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे आणि किती इम्पॉर्टंट हा वर्कशॉप आहे. आणि हँड्स ऑन ट्रेनिंग हे मुलांना किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला आजच्या वर्कशॉपमधून सगळ्यांना कळणार आहे. तर सर्वांचं मी या प्रोग्रामसाठी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you so much, sir. Definitely student get idea about this today's workshop. Now I request to our principal sir to welcome our today's chief guest, Dr. Dhananjay Bagul sir, with the flower of bouquet and lovely gratitude. Dr. Dhananjay Bagul sir is the chief guest for today's program, and he is our sister institute director of the management institute. Then I also request to Dr. Reshma Bagul sir to welcome the Dr. Reshma Borkar, director of the Bridge Pro Accounting Limited. Bridge Pro Accounting Limited with us from last 1 year with the for the practical division. Then also I request to our Professor Anil Gambhire sir to welcome Professor Deepak Pavade sir. I also request to Nandakishore Gangale sir to welcome our visionary principal, who is always guide us, encourage us, and giving lots of opportunity for our commerce student. And sir emphasizes that first of all Department of Commerce take workshop, then we will implement for the other department. This trust is very liable and we are doing all that activities. Welcome. Thank you so much. After the first inaugural session, we also have some technical session by the student. Student are going to present their practical experience, also hands-on training with the current scenario or which things in the market going on, they can get their job or they can start their own business. Now I request to today's chief guest inaugural speech by the Dr. Dhananjay Bagul sir to enlighten to our student or this program. Dr. Dhananjay Bagul. Good morning, one and all. Good morning. Respected dais, our principal Kanade sir, and first MLA of this Bhosri constituency, our mentor of all principals and faculty members, Amdar Vilas Lande sahib, तरुण तडफदार सेक्रेटरी आमचे सुधीर मुंगसे साहेब, विक्रांत दादा लांडे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रमाचे उपक्रम चालू असतात. विद्यार्थी मित्रो, आजचा हा कार्यक्रम प्रॅक्टिकल BCom फॉर MBA समर इंटर्नशिप इज देअर. फॉर MBBS स्टुडंट दे गो फॉर इंटर्नशिप आफ्टर 6 years of their MBBS, and BA and these BCom students were excluded thanks to this national education policy, and we all are very grateful to get a principal like Dr. Kanade sir. Very idealistic, always innovative, and he always thinks what else can be given to the students through practical, through seminars, through discussion, through industrial visits. His only intention is to develop 360-degree development of the students, and you all are very lucky, my dear student, because
I heard from these charter accountants conference in this room itself, many charter accountants said that की the freshers BCom, BBA म्हणले यांना आमच्या कामाचं काही येत नाही म्हणले. बरं का सर, कानडे सर या रूममध्येच CA आपले कॉन्फरन्स घेतली होती ना मागच्या वर्षी CA, आणि त्याच वेळी या BCom प्रॅक्टिकलचा जन्म झाला असं माझं मत आहे. बरोबर आहे. आणि ह्या ज्या BCom प्रॅक्टिकलमध्ये जे काही शिकवलं जाणार आहे मित्र, हे तुम्हाला इमिडिएट जॉब मिळायला कामास येणार आहे. समजा तुम्हाला नोकरी नसेल करायची, ह्या नॉलेजच्या बेसिसने तुम्ही छोट्या मोठ्या कंपन्यांचे ते अकाउंटिंगचे कामं घेऊ शकतात. अकाउंटिंगचे कामं घेऊ शकतात, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. कारण ह्या आपण भोसरी MIDC घ्या, चाकण MIDC घ्या, पुन्हा इकडे पिंपरीच्या मागे ते चिंचवड MIDC आहे. या संपूर्ण MIDCत कंपन्या, कित्येक कंपन्या अशा आहेत की त्यांना अकाउंट्स क्लर्क ठेवायला परवडत नाही आणि माणसंही मिळत नाही. मग ह्या कंपन्या काय करतात, ह्या कंपन्या हे काम आउटसोर्स करतात. दुसऱ्या एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड आणि प्रोप्रायटरशिप फर्मला ही कामं देतात. कारण कायद्याप्रमाणे त्यांना रिटर्न भरणं तर भाग आहे, इन्कम टॅक्स भरणं भाग आहे, GST भरणं भाग आहे. मग हे करणार कोण? हे करतात या बाहेरच्या कंपन्या. अशा कंपन्यांचीही कामं इथं प्रचंड मिळतील. म्हणून तन मन धन आपलं सर्वस्व लावून हे शिकून घ्या. काय अवघड नाही आहे. कारण तुम्ही तिथं जाऊन अपमान होऊन शिकण्यापेक्षा इथं मानात शिका ना. बरोबर आहे ना? इथं मानात शिका ना. आपण घरातलेच मंडळी आहेत सगळी. बाहेर जाऊन एखाद्या कंपनीमध्ये जाऊन तो तिथला बॉस शिकवेल, तो रागवेल, साहजिक आहे हो. कारण तुम्हाला पगार दिला जातोय तिथं आणि तुम्ही शिकतायत. इथं तसं नाही ना. इथं तुमचे शिक्षक आहे. अहो, शिक्षकांसमोर, आईवडिलांसमोर काय लाजायचं? राग क्षणिक राहील, 1-2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा. पण त्याच्या मागे प्रत्येक शिक्षकाची, आढळ सर घ्या, कानडे सर घ्या, गोरे मॅडम घ्या, अरमाने मॅडम घ्या, यांचं इंटेन्शन काय राहील, कळकळ काय राहील की हा आपला विद्यार्थी, त्यात ते हे डिस्क्रिमिनेशन करत नाही, हा मुलगा आहे का मुलगी आहे, हा आपला विद्यार्थी बाबा, हा शिकला पाहिजे, याला 4 गोष्टी आल्या पाहिजेत. नाही 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजे याला प्रॅक्टिकल. याच्यात 10 पैकी 6 गोष्टी तर शिका. 6 गोष्टी शिकाल, त्यावेळी त्या 5 गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करणार आणि त्यावेळी त्या 4 गोष्टी बरोबर होतील. आणि 4 हा आकडा 0पेक्षा नक्कीच मोठा आहे. आज मी हे सांगितलेलं तुम्हाला थोडं बिटर वाटेल, कारण सत्य हे कटू असतं. कारले ना कारल्याची भाजी कडू असते, पण तिचे कानडे सर सांगतील, केमिस्ट्रीचे आहेत ते, हां, त्याचे औषधी गुणधर्म प्रचंड आहेत. म्हणजे माझ्या मते त्या कारल्याला आहे ना, या आयुर्वेदातले लोक त्याला अमृत म्हणतात. म्हणजे इतके त्याचे गुण आहेत. सांगायचा अर्थ असा की सांगणारा तुम्हाला आज कटू वाटेल, पण ते शिकून घ्या ना. मान अपमान हे आपलं इथंच राहू द्यायचं आहे. पण तुम्ही ज्यावेळी इथून बाहेर जाणार त्यावेळी काहीतरी स्किल सेट्स घेऊन जाणार, जेणेकरून तुमचं स्वतःचं करिअर घडेल. समजा कन्सल्टन्सी सुरू केली तर अजून 10 लोकांचं करिअर घडेल. आणि हे सगळ्यांचे करिअर घडावं हीच आमच्या आमदार साहेबांची इच्छा असते. नेहमी ते म्हणतात ही आमच्या एरियातली मुलं शिकली पाहिजेत, मोठी व्हायला पाहिजेत, त्यांच्या पायावर उभी राहायला पाहिजे, अजून 4 लोकांना रोजगार दिला पाहिजे. म्हणून मित्र, मी एकच तुम्हाला सजेस्ट करेल आवर्जून की हे जे प्रॅक्टिकल कन्सेप्ट्स आहेत, मला नाही वाटत हा कोर्स आपल्या व्यतिरिक्त कुठे चालत असेल. बरं का? आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट की दिस कोर्स आय हॅवंट सीन एनीवेअर. तुमच्यापेक्षा दुप्पट वय आहे माझं. 100 युनिव्हर्सिटी, 500 कॉलेज फिरून आलेलो आहे. सगळ्या कॉलेजेसची माहिती असते मला, फार मालकापासनं शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी काय. पण हा पहिल्यांदाच मी या PCMC भागात बघतोय. त्यामुळे याचा फायदा घ्या, समजून घ्या. तुम्हाला काय नवीन जगावेगळं काही करायचं आहे का? तुम्हाला वेगळं कुठे जायचं आहे का? नाही जायचं. वेगळं काय घ्यायचं का? नाही घ्यायचं. इथं यायचं, ते क्लासेस अटेंड करायचं, त्याचं प्रॅक्टिकल अटेंड करायचं आणि मनोभावे समजून घ्यायचं. पुनश्च एकदा मी सर्वांचं स्वागत करतो या सेमिनारमध्ये, या वर्कशॉपमध्ये. आणि पुनश्च एकदा सांगतो की पुन्हा एकदा हे समजून घ्या. आणि मला नाही वाटत हे जे काही शिक्षक आहेत हे लगेच तुम्हाला रागवत असतील. अतिशय साधी सरळ माणसं आहेत ती. माझी HR मध्ये असल्यामुळे मला लगेच कळतं. आणि ते रागवले जरी ना, एखादा मिनटं, दुसरा मिनटं, 5 मिनटं, त्याच्या मागची भावना समजून घ्या आणि समजून घ्या हे सगळं.
पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय विश यू बेस्ट ऑफ लक टू यू ऑल फॉर दिस प्रॅक्टिकल बीकॉम अँड आय विश अ ग्रँड सक्सेस टू यू ऑल इन दिस कॉमर्स फॅकल्टी. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, sir. Definitely, student can get idea how to implement their theoretical knowledge into practical aspects. Now, I request to chairperson, our visionary principal, Dr. K.G. Kanade sir, to guide us about the today's scenario of the experimental and hands-on learning in commerce. Dr. K.G. Kanade sir. Thank you, sir. Good morning. मला वाटते आपण आता एक बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना आयडिया आलेली आहे की जो आजचा ज्या वर्कशॉपचं टायटलच मुद्दा म्हणून आपण दिलेला आहे की एक्सपेरिमेंटल अँड हँड्स ऑन लर्निंग इन कॉमर्स. या वर्कशॉपचे कन्व्हेनर कोण आहेत? गोरे मॅडम आहेत. गोरे मॅडम उभ्या राहून सगळ्यांना ते करा. सी इज द कन्व्हेनर अँड द सेक्रेटरी. आपण या वर्कशॉपचं जे केलेलं आहे ते आपले दांडेकर सर, मगाशी ज्यांनी प्रास्ताविक केलं. अँड यू आर गोइंग टू that get the guidance, Dr. Reshma Borkar madam, the another resource persons, CA Ruturaj Pawar. यानंतर एक छोटासा टेक्निकल सेशन जी आपलीच मुलं घेणार आहेत. मला त्यांचं विशेष अभिनंदन आहे. मी सगळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मुद्दा म्हणून ठेवतोय. वैष्णवी मेडीडोळ कुठं आहे? उभे राहून सगळ्यांना नमस्कार कर. वैष्णवी मेडीडोळ. प्रतीक्षा मोरे. व्हेर इज सी? प्रतीक्षा मोरे. मानसी ईश्वर. वा, व्हेरी गुड. नाम भारी आहे मानसी. हां, ईश्वर. अँड योगिता मडके. आणि मुद्दामून या वर्कशॉपच्या इनॉग्रेशनला आपल्या संस्थेच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, आमचे मित्र मार्गदर्शक धनंजय बागुल सरांना बोलवलं. ॲक्च्युली सरांनी काही गोष्टी सांगितल्यात की व्हॉट वी एक्सपेक्ट इन न्यू एज्युकेशन पॉलिसी. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातल्या या ठिकाणी अनेक स्टाफ आमचं आहेत. आर्ट आणि बाकी कॉमर्सचं सगळं स्टाफ आहे. आपण सर्व ज्यांनी आज या वर्कशॉपमध्ये भाग घेतला आहे असे सर्व विद्यार्थी बंधू भगिनी. मगाशी आपण सांगितलं की या प्रॅक्टिकल कॉमर्सचा जन्म कसा झाला, की काही इनपुट्स जे आम्हाला मिळाले फ्रॉम CA आणि त्या CA गॅदरिंगमधनं काही इनपुट्स मिळाले. त्यातले काही कौशल्य आम्ही मला वाटते नियर अबाउट 12 मॉड्यूल्स त्यातले काढल्या. त्यापैकी अनेकांना ते तुमच्या लोकांना सगळ्यांना परवडलं नाही, परंतु जी आमची मुलं शिकत आहेत त्याच्यामध्ये त्या बीकॉम प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी काय शिकलं आहे ॲटलिस्ट त्याची प्रॅक्टिस तुम्हाला व्हावी. की ज्या मुलांनी त्या डिव्हिजन्समध्ये प्रवेश घेतलेला नाही परंतु ते जे काही शिकले समजा त्याच्या संदर्भातल्या तुम्हाला जर कुठं घरी काही पाहता आलं किंवा ह्या लोकांना भेटता आलं, आपल्या फॅकल्टीला जाऊन ते शंका विचारता आल्या तर तुम्हीसुद्धा ते शिकू शकताय. आणि म्हणून त्याचा परिचय तुम्हाला व्हावा. मला नुसती एवढी माझी बीकॉम प्रॅक्टिकलचेच विद्यार्थी आहे, माझे विद्यार्थी असं नाही आहे. तुम्ही पण माझे विद्यार्थी आहेत. आणि 100% जॉब किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी ह्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी तर आपले संस्थापक अध्यक्ष माननीय विलास लांडे साहेब आणि त्यांची सर्व टीम करत असते. आज खरं तर विक्रांत लांडे सरांचा मला काल आणि सकाळी पण मेसेज आला की सर आय एम नॉट पॉसिबल टू अटेंड दिस पर्टिक्युलर इनॉग्रल सेशन, कारण त्यांच्या सध्या राजकीय घोडदौड वेगळ्या आहेत. पण ते मला म्हणाले की सर दिस इज वन ऑफ द गुड ॲक्टिव्हिटी. आणि म्हणून मी खास आरमाने मॅडमला तुमचे जे HOD आहेत त्यांना मी सांगितलं की ह्या वर्कशॉपमध्ये डू नॉट गिव्ह फ्री, त्यांना पेड करा, त्यांना छानपैकी जेवण द्या, दिवसभर बसू द्या,
कॉर्पोरेट मीटिंग काय असते, कॉर्पोरेट वर्कशॉप काय असतो, हे जरा त्यांना कळू द्या. तर मॅडमला मी सांगितलं की मुद्दाम त्यांना जेवण द्या, चहा द्या, सगळं द्या, बट ॲटलिस्ट ट्राय टू सीट की होल डे वर्कशॉपमध्ये काय होणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला ते शिकवणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी दुपारच्या सेशनला मी येणार आहे. या सेशन्समध्ये 2 सेशन झाल्यानंतर देर इज वन सेशन दॅट इज द बेंच ऑफ मार्किंग सेशन्स. दॅट आय थिंक आफ्टर लंच दॅट सेशन्स इज देअर ॲट 2 to 3 PM. आणि त्यावेळेस आमचे सगळे HOD आणि बाकीचे सगळे रिसोर्स पर्सन इथं समोर बसलेले असतील. मी सुद्धा त्यांच्यामध्ये असेल. आपण या वर्कशॉपमधनं काय लर्न केले, काय गेन केले, आणि आपले काही डाऊट्स असतील किंवा बियॉन्ड दॅट डाऊट्स, बियॉन्ड द वर्कशॉप तुमचे काही क्वेश्चन्स असतील, म्हणून त्याला आम्ही असं म्हणलं की बेंच मार्किंग सेशन्स. वी आर नॉट गोइंग टू भाषणं नाही करणार आम्ही, जसं आता इनॉग्रलला केलं तसे. ॲट द एंडला आम्ही फक्त इथं बसणार आणि तुमच्यापैकी कुणालाही क्वेश्चन विचारावं असं वाटलं, तुम्हाला डाऊट्स विचारावं असं वाटलं, तुम्हाला काही इन्फॉर्मेशन्स विचारावी वाटली, तर आमच्यापैकी जेवढ्या लोकांना येतील ते आम्ही, आमच्यापैकी कोणीतरी त्याचा ॲन्सर देईल. आणि आमच्यापैकी समजा नाही आलं तर विल टेक डाऊन, म्हणजे आम्ही तुमचा क्वेश्चन्स लिहून घेऊ आणि पुढच्या नजीकच्या काळामध्ये त्याचे ॲन्सर द्यायचं काम आमची फॅकल्टी करेल. आणि म्हणून या सेशन्समध्ये काही महत्त्वाचे इनोव्हेशन्स तुम्हाला शिकावे लागतील, की जी इनोव्हेशन, ज्या फाइंडिंग्ज आहेत BCom प्रॅक्टिकलमध्ये, दिस चार्टर अकाउंट अँड दिस पीपल ते काहीतरी करतायत, त्याच्यापेक्षा अजून काही आधुनिकता करता येईल का. अनेक त्याच्यात लूपहॉल्ट आहेत. आपण म्हणतो की इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत किंवा तुमची क्रिप्टोकरन्सी आहे. ई कॉमर्समध्ये अनेक संकल्पना आल्यात, की पेटीएमसारखी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये गुगल पे आहे, जीपे आहे, आणि सगळ्या अनेक ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. तर अजून काही सुकर आणि चांगले अकाउंटिंग काही सिस्टीम्स करता येईल का आपल्याला, या संदर्भातले काही गोष्टी आपल्याला कराव्या लागेल. आणि म्हणून मी मध्यंतरी आमच्या आविष्कार कॉम्पिटिशन्समध्ये मी आमच्या फॅकल्टीला बोललो होतो की असं एखादं ॲप, म्हणजे मी काल एक सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये गेलो आणि तिथे आपल्याच कॉलेजचा एक विद्यार्थी होता, BBAचा, मला वाटतं काहीतरी जाधव नावाचा विद्यार्थी होता. आणि ही इज द ओनली फेलो की एवढं क्राऊड होतं, तो क्राऊड एकटा मेंटेन करत होता. म्हणून मला क्युरियोसिटी वाटली, अरे काय. तर त्यांनी माझ्या गळ्यातलं आय कार्ड बघितलं. ते म्हणे, सर तुम्ही RGSPM? म्हणलं येस. म्हणजे लास्ट इयर आय जॉईन. तो म्हणलं सर मी तिथलाच विद्यार्थी आहे. तो एकटा जो होता, तो त्यांच्या टेबलवर जे बसलेले सगळे क्लेरिकल आणि बाकीचे मॅनेजरचे सगळे लोक होते, एकटा माणूस हँडल करत होता. कुणाला KYC पाहिजे 2 मिनटात लगेच, कुणाला काय तुमचं डेबिट कार्ड पाहिजे लगेच तो क्रेडिट कार्ड, आणि त्याच्याकडे इतकं मॉडेल आणि इतकं फास्ट होतं. त्याला म्हणलं तू कसं शिकलं सर. म्हणलं मी नंतर हे नॉलेज ॲडॉप्ट केलं आणि आज त्याची गरज आहे. म्हणजे आजच्या कुठल्याही ऑर्गनायझेशन्समध्ये, जे बागुल सरांनी तुम्हाला सांगितलं की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर तुमच्या काही कॉम्पिटिशन्स किंवा तुम्हाला काही स्वतःचं एंटरप्रिनरशिप्स किंवा स्वतःचं काही जर एक ओळख करून द्यायची असेल, तर मला माहिती आहे की हा सब्जेक्ट फार सुंदर आहे. आणि ह्या सब्जेक्ट्समध्ये जे काही इनोव्हेशन आहे, या सब्जेक्टमध्ये जे काही फाइंडिंग्ज आहेत, त्याचं काही संकलन करून, समजा जे चाललं आहे, मॉडेल्स आहे, ऑनलाईन्स आहे, ई कॉमर्स आहे, डिजिटल कॉमर्स आहे, सगळ्या गोष्टी आहे, ग्लोबलायझेशन आहेत, याच्यात अजून बरंचसं काही करण्यासारखं आहे. इतकं काही करण्यासारखं आहे की अजूनही आपल्या ज्या मॉनिटरिंग सिस्टीम्स आहेत, त्या मॉनिटरिंग सिस्टीम्स ह्या तुमच्या सध्याच्या सिस्टीम्समध्ये आपण जो बघतो की सगळीकडे म्हणतो आपण की पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशन, पण पेपरलेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऐवजीसुद्धा अजूनही आपल्याला पाहतो की पेपर ॲडमिनिस्ट्रेशन चालू आहे. तर त्याच्यातूनही अजून काही सुसज्जता आणता येईल का, आणि विशेषतः अकाउंटिंगमध्ये काय आणता येईल का, कॉमर्सच्या संदर्भातलं काही आणता येईल का. कारण आजही आपण बघतो की थोडंसं बरंचसं मिसमॅनेजमेंट आहे. म्हणजे आजही त्याचं जी मॉनिटरिंग सिस्टीम्स आहे, त्या मॉनिटरिंग सिस्टीम्समध्ये मार्केटिंग सिस्टीम असेल, ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये बरेच डिसऑर्डर आहे. आम्ही आमच्या सायन्सच्या भाषेमध्ये त्याला म्हणतो की त्याला ज्या एन्ट्रॉपी आहेत आणि त्याला स्पॉन्टेनियस ह्या प्रोसेस असल्यामुळे त्या स्पॉन्टेनियस प्रोसेस आपल्याला नॉन स्पॉन्टेनियस करता येईल. आणि त्या नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस जर आपल्याला काही करता आलं आणि त्याच्यामध्ये काही जर ऑर्डर एक आपल्याला मेंटेन करता आली, तर मला वाटतं की सिस्टीम फार सुसह्य होईल. आजही मार्केट्समध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये
मी काल आज तकला पाहिलं की आज तकच्या एक न्यूजमध्ये म्हणजे तो विषय वेगळा आहे, बट दॅट इज अंडर रिगार्डिंग द फार्मा इंडस्ट्री. त्या फार्मा इंडस्ट्रीमधल्या त्यांनी 1-2-3 टॅबलेटच्या संदर्भात त्यांनी काही म्हणजे त्या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं की रिगार्डिंग द पॅरासिटामॉल अँड अँटासिड्स म्हणून जे आहेत. तर त्यांनी सांगितलं की ह्या 2 टॅबलेटपैकी जवळपास 45% त्यातल्या टॅबलेट ज्या आहेत त्या डुप्लिकेट इंडस्ट्री बनवतात आणि 5% जे आहेत ते दुसऱ्याकडून बनवतात आणि ओरिजिनल कंपनीचं नाव छापून हे करतात. मग ह्या मार्केटमध्ये येणाऱ्या जी काही सध्याची जी अप्रवृत्ती आहे आणि त्याच्यातलं काही आपल्याला काही स्क्रुटिनी करून त्यातलं व्हॅल्युएशन करून आज आपल्याकडे सगळं म्हणजे मॉनिटर केलं. म्हणजे बागुल सर इथं म्हणतील की आपण म्हणतो की ISO सर्टिफाईड आहे का, तर उल्हासनगरमध्ये 4-5 कंपन्या आहेत, तुम्ही जायचं फक्त तिथं प्रॉडक्ट घेऊन जायचं ISO सर्टिफाईड. अरे पण त्यातली मॉनिटरिंग सिस्टीम पाहिलेली आहे का, त्यातलं प्रामाणिकपणे तुम्ही त्यातल्या गोष्टी व्हॅल्युएशन बघितलेलं आहे का, त्यातले मॉड्यूल्स पाहिलेले आहेत का, हे लोक का करत नाही. कारण म्हणजे मी त्यांना दोष देणार नाही. म्हणजे माझं कॉलेज मला ISO सर्टिफिकेशन करायचं आहे, तर ती जी सिस्टीम करणारी जी सिस्टीम आहे, आम्हाला दिल्लीवरनं रोज फोन येतो, सर वी आर गोइंग टू डू युअर ISO सर्टिफिकेशन. म्हणलं ते कसं करणार, काही नाही, एवढे फी भरा, एवढे कागद पाठवा, तुम्हाला सर्टिफिकेट पाठवून देतो. म्हणजे आज जी डिसऑर्डर आहे आणि त्यामुळे काय होतं की अशासारखं जे डिफॉल्ट आहे की त्याचा डायरेक्ट परिणाम सोसायटीवर होतो. आणि म्हणून ॲज अ कॉमर्स स्टुडंट की या सिस्टीम्समध्ये जाऊन लोकांना इझिली अवेलेबल जर काही आपण काही गोष्टी दिल्या तर या संबंधित प्रोडक्शनवर, संबंधित त्या मॉनिटरिंग सिस्टीम्सवर, संबंधित सेल्स सिस्टीमवर किंवा त्या पर्टिक्युलर मार्केटवर एक वेगळ्या प्रकारचा अंकुश येईल. आणि म्हणून आज जे चाललेलं आहे समाजामध्ये, ज्याच्यात तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक फसवले जात आहेत, नागवले जात आहेत, तर त्या संदर्भातल्या ह्या सिस्टीम्समध्ये जर आपल्याला काही करता आलं आणि टेक्निकली काही देता आलं. आपल्याकडे एक भाग असतो की आम्ही सगळ्यांना नाव ठेवत असतो, हा बेकार आहे, तो बेकार आहे, पण त्याला सोल्युशन देत नाही. आणि म्हणून खरं तरी सोल्युशन देण्यासंदर्भाचं पाऊल राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाने आम्ही उचललेलं आहे. आम्ही आमच्या बाहेरची लोक आम्हाला म्हणतात की BComची मुलं आहेत, त्यांना हे करता येत नाही, त्यांना ते करता येत नाही, पण ते करण्यासाठी काय दिलं आहे. म्हणून दांडेकर सरांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही सगळ्या प्रकारची तुम्हाला लवकरच एक सुंदर कदाचित मार्च-एप्रिलपर्यंत एक चांगली कॉमर्सची एक सेपरेट तुम्हाला कॉम्प्युटर लॅबोरेटरी एक सेपरेट आम्ही उपलब्ध करून देतो आहे की ज्या ठिकाणी तुम्ही शिकलं पाहिजे. मी परदेशात पाहिलं की सगळ्या गोष्टी म्हणजे कॉम्प्युटर नॉलेज आणि कॉम्प्युटरायझिंग सगळी मार्केटिंग सिस्टीम जी आहे ते आज घातलेले आहेत. तुम्ही आज इथल्या मार्केटमध्ये जा, फक्त आपल्याकडे डिसऑर्डर फार आहे. मी फिरायला जातो, एका ठिकाणी बघितलं की सकाळी लोक तिथं, मला काय वाटलं तिथं सुरुवातीला ते कचरा गोळा करतात का काय. म्हणजे मी बघितल्यानंतर आतमध्ये जाऊन तिथलं ती ऑनलाईन मार्केटिंग होतं. अरे म्हणलं हा काय प्रकार आहे. तो म्हणलं सर एवढं येतं की आम्हाला त्याचं मॉनिटरिंग करता येत नाही. एक कुठला तरी माणूस एक कॉम्प्युटर घेऊन बसला आहे, त्याला ते बघता येत नाही आणि त्या पद्धतीने म्हणजे एक हे उचलतं, हे सर हे माझं, ते तुझं, ते पोस्टातलं जसं पोस्टमन पूर्वी पत्र उचलायचं बघा, हा गट्टा इकडे टाक, तो गट्टा तिकडे टाक, एखाद्याचा गठ्ठ्यातला पेपर तसाच राहायचा. आणि यासाठी ह्या कॉमर्समध्ये बरंचसं काही शिकण्यासारखं आहे की ज्या संदर्भातलं आपल्या चार्टर्ड अकाउंटनी फार मोठ्या प्रमाणात पावलं उचललेलं आहे. तुम्हाला वाटलं होतं का की ऑनलाईन तुम्हाला सगळं तुमचं स्वतःचं जे ॲक्नॉलेजमेंट येईल इन्कम टॅक्सचं, आणि पटकन भरलं तरी तुमचं इन्कम टॅक्सचं येतं. सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहे. तुम्ही नुसतं लॉग इन झाला तर सगळ्या गोष्टी येतात. मी सांगतो तुम्हाला बँकिंगचे सगळे सिस्टीम्स येतात. मग ह्या गोष्टी आम्हाला येतात का, त्यांनी त्या फार काही नाही आहे. त्या संदर्भातलं ह्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला ही लोक देणार आहे. आणि म्हणून मी मध्ये तुमच्याकडे येणार नाही, परंतु 2 वाजता मी येणार आहे आणि तुमची आत्ताचे जे चेहरे मी बघतोय समोरचे की बाबा आढळ सर आणि आरमानी मॅडमने आपल्याला इथं बोलवले वर्कशॉपला, आपले सगळ्यांचे 100-100 रुपये घेतलेत, काहीतरी छान ती जेवण देणार आहेत. आणि मग जेवण दिल्यानंतर आम्ही ते जेवणार आहे. आणि नंतर मग ते आमचे प्राध्यापकांचे वर्कशॉप असतात. पावडे सरनं माहिती आहे की तू संध्याकाळी फीडबॅक दिले, ते म्हणतात दिस वर्कशॉप वॉज व्हेरी नाईसली मॅनेज, फार सुंदर जेवण दिलं अँड एव्हरीथिंग इज वॉज देअर. ते हे ऐकण्यासाठी मी संध्याकाळी अजिबात येणार नाही. तुमच्याकडनं किती क्वेश्चन्स बाहेर येतात, तुमच्याकडनं काय स्किलफुल एखादं इन्फॉर्मेशन्स मला मिळेल, आणि ते जर मला मिळालं तर आय विल
म्हणजे शुअर किंवा मला आनंद होईल the success of this workshop. Once again, I will give all the best to this particular workshop. Thank you very much. Thank you very much. Thank you so much. Your guidance and your speech is definitely useful to our student, and our student definitely take actions regarding that. Now I happy to announce that become practical division start in this year only, and first module tally ERP9 with GST, that all student complete successful their first module and they get certificate or they pass their exam. They now able to take task in the real world. They can start their entrepreneurship, they can start their accounting consultancy. They are now capable to face the upcoming challenges. Now I request to all dignitaries, chief guest and director of the BizPro Accounting Limited to felicitate our student with the certificate and a book which is written by CS Satish Borkar sir, who is director with the BizPro Accounting Limited and who associated from the last year with us. कॉमर्स क्षेत्रातील रोजगार क्षमतेला अनलॉक करणे या नावाचे एक पुस्तक विथ सर्टिफिकेट वी विल गिव्ह टू द स्टुडंट ॲज अ ऑनर. फर्स्ट ऑफ ऑल आय कॉल ऑन स्टेज मानसी टू I request to today's program chief guest Dr. Dhananjay Bagul student sir to congrats our students Mansi Jagtap. Now I request to Dr. Reshma Worker to felicitate Vaishnavi with certificate and bouquet. Now I request to Ruturaj Pawar sir to felicitate Geeta Sinde with book and certificate of the completion the first module Tally ERP9 with GST. Next Sachin Kokne. Now I request our principal sir to felicitate or honor our student or congratulate Sachin Kokne for the completion of first module. Then Pratiksha More. I request to Gore ma'am, Arman ma'am, felicitate to our student Pratiksha More. Then Tanuja Wagmode. Tanuja Wagmode. Next Yogita Amadke. Dandekar sir, Gambire sir, felicitate to our student with the book and certificate. Yogita Amadke. And last Yash Wag. The certificate is honor of the completion and book can be give the extra knowledge or how to face the commerce field. Then Snehal Talekar. Once again congratulate all the students who complete their task, and I say that other students also get this opportunity in the upcoming days. Now I call upon stage for the expressing vote of thanks Dr. Pragati Gore madam of this inaugural function. Now we turn towards second session and I hand over this mic to the Dr. Pragati Gore ma'am. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे सर, तसेच बीज अकॅडमीच्या मॅडम किंवा डायरेक्टर आपल्या रेश्मा बोरकर मॅडम, तसंच आत्ताच आपल्याला इथे जॉईन झालेले ऋतुराज पवार सर, त्यांचा ॲक्च्युली सत्कार करायचा राहून गेलं आहे, तर मी सर्वात आधी इथे रिक्वेस्ट करेन की त्यांचा सत्कार करावं. प्राचार्यांच्या हस्ते ऋतुराज पवार यांचा सत्कार होतोय. त्याचबरोबर इथे उपस्थित इकॉनॉमिक्सचे विभाग प्रमुख पावडे सर, आपल्या कॉमर्सच्या विभाग प्रमुख आरमानी मॅडम, कोऑर्डिनेटर आदल सर,
सगळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आज इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थिती नोंदवली आणि आपल्याला छान मार्गदर्शन केले. त्या सर्वांचं इथे आभार मानते आपल्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या वतीने आणि माझ्या वतीने पण त्यांचे मनपूर्वक आभार. याचबरोबर आता आपण आपल्या सेकंड सेशनमध्ये चाललो आहेत. तर आपलं सेकंड सेशनमध्ये सर्वात आधी आपण ऋतुराज पवार यांचं इथे गायडन्स लेक्चर घेणार आहोत. गेस्ट लेक्चर जो आहे त्यांचा विषय आहे सर PPT आधी घेणार आहे. हां, तर ॲडव्हान्स एक्सेल फॉर बिझनेस यूज हा त्यांचा टॉपिक आहे. तर ह्यांचं पहिले गेस्ट लेक्चर होणार आहे, त्याच्यानंतर आपण PPT प्रेझेंटेशन बघणार आहोत आदल सरांचं आणि मग सेकंड सेशनला आपण जाणार आहोत. बिफोर दॅट वी आर गोइंग टू टेक टेक्निकल सेशन बाय द स्टुडंट्स हू आर प्रेझेंट हिअर and who have completed their first module in practical class. So first of all, I request Ruturaj Pawar to continue. So, hello everyone, good morning. Thanks for giving me this opportunity to be a part of this workshop. So, I hope everyone are in fresh mind, right? आता स्टुडंटचा सगळ्यांचा सत्कार झाला. मला टाळ्यांचा आवाज नाही आला जास्त, ठीक आहे. ठीक आहे. काय होतं, मला पण जास्त वर्ष नाही झाली कॉलेज सोडून. आमच्या कॉलेजला पण असे चांगले चांगले सेशन व्हायचे, लेक्चर असायचे, टीचर्स फॅकल्टी खूप चांगले असायचे. पण प्रॉब्लेम काय व्हायचा, माझी झोप कमी झालेली असायची, ठीक आहे. आणि हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. जे आपण 10वी शाळेनंतर पुढच्या जगात जातो, आपले शिक्षण वाढतं, पुढे जॉब करायचा असतो, आपल्याला पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही, झोप कमी होते आणि सगळ्यांना सकाळी सकाळी झोप येत असते लेक्चरला, बरोबर. त्यामुळे काय होतं, आपली ग्रास्पिंग पॉवर कमी होते. सो मला हे सेशन इंटरॅक्टिव्ह पाहिजे. तर ते सेशन आपण इंटरॅक्टिव्ह कसं करणार, तर काय आहे, मी एक आयडिया करायचो. मला जेव्हा सेशनला झोप यायची तेव्हा मी काहीतरी ॲक्शन करत राहायचो. आता ॲक्शन म्हणजे काय करायचे, जे मी क्वेश्चन विचारेल त्याला तुम्हाला आन्सर द्यायचं आहे त्याचा हात वर करून, ठीक आहे. एवढंच. त्यावर काय होईल, तुम्हाला झोप येत असेल तर ती झोप जाते आणि तुम्ही पाहिजे ती गोष्ट ग्रास्प करू शकता. आता सेशन हे नेहमी इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे. याचं कारण असं की ठीक आहे, एक समोरची व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवते, समोरच्या व्यक्तीची पण ती पॉवर पाहिजे ती ग्रास्प घेण्याची. आता एक एक्झाम्पल, मला एका मडक्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि मी ते मडकं उलटं ठेवलं आणि त्यावरती पाणी ओततोय, तर ते मडकं भरेल का नाही भरणार, कारण ते पालतंय, पालत्या घड्यावर पाणी, आपण म्हण ऐकलेली, बरोबर. सो त्यामध्ये पाणी भरण्यासाठी मडकं सरळ पाहिजे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती किंवा शिक्षक, टीचर तुम्हाला एखादी गोष्ट शिकवते, त्यावेळी तुमचं माइंड ओपन पाहिजे, ठीक आहे. सो आता हा जो आपला सेशन आहे बिझनेस या वर्ल्डमध्ये ॲडव्हान्स एक्सेल आपण कसं यूज करणार याबद्दल आहे, ठीक आहे. आपण भरपूर गोष्टी शिकतो, ते थेरॉटिकली शिकतो. आता आपण ज्या गोष्टी शिकणार आहेत त्या प्रॅक्टिकली. आता मला सांगा की प्रॅक्टिकली गोष्ट शिकायची गरज काय जर आपण ऑलरेडी थेरॉटिकली शिकतोय. एनी गेस, कोणी हात वर करा. यस. बरोबर, अगदी बरोबर. काय ठीक आहे. तर प्रत्येक वेळेला थेरॉटिकल सोबत आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजची सुद्धा गरज असते. याचं एक लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे आपण सर्वांनी मुंबईच्या लोकल बघितलेल्या असते, बरोबर. तिथं खूप गर्दी असते. एक जस्ट छोटीशी गोष्ट सांगतो
की 2 व्यक्ती चाललेले असतात लोकलमधून, एक नवीन असतो, एक रोजचा व्यक्ती असतो. तो म्हणतो की लोकल थांबल्यानंतर आपल्याला उतरायला वेळ नसतो, सो लोकल हळू झाली की लगेच पटकन आपल्याला उडी मारून उतरायचं, हा एवढं नॉलेज सांगतो. सो लोकल हळू होते आणि जी नवीन व्यक्ती असते ती सांगितल्याप्रमाणे उडी मारते. पण काय होतं, लोकल ज्या दिशेला चालली असते त्याच्या उलट्या दिशेला तो व्यक्ती उडी मारतो आणि तिथे खाली पडतो. त्याची ती अशी गंमत होते. तर यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, त्या व्यक्तीला होतं फक्त थेरॉटिकल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं. प्रॅक्टिकल वाला माणूस काय समजून घेईल की लोकल ज्या दिशेनं चालली आहे त्याच दिशेला आपल्याला उडी मारायची. ठीक आहे, हे जस्ट एक छोटं एक्झाम्पल की प्रॅक्टिकल नॉलेज का गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला मुंबईच्या लोकलमध्ये जाऊन उडी मारायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो तर आपण सुरुवात करूया की ॲडव्हान्स एक्सेल काय आहे आणि आपण ते का घेणार आहोत. ठीक आहे. समजा 2 एम्प्लॉईज आहेत, एक त्यांना टास्क दिला आहे, काम दिलं आहे. एक जण 5 तासामध्ये करतोय आणि दुसरा 1 तासामध्ये करतोय. सो ॲज अ कंपनी तुम्ही कुणाला चूज करणार, जो 1 तासात करतोय. ठीक आहे. पुन्हा एखादा रिपोर्ट बनवतोय, तो जास्त वेळ रिपोर्ट घेण्यात वेळ लावतोय आणि एखादा इन्स्टंटमध्ये रिपोर्ट देतोय, त्या केसमध्ये तुम्ही कुणाला चूज करणार, इन्स्टंट रिपोर्टवाला, बरोबर. कारण त्या व्यक्तीची एफिशियन्सी जास्त आहे. सो ही एफिशियन्सी आपण कशी वाढवणार, तर आपल्याकडे आहे ॲडव्हान्स एक्सेल. ॲडव्हान्स एक्सेल काय आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक टूल आहे, त्या टूलमधलाच एक ॲडव्हान्स एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणून एक पार्ट आहे, टूल आहे, जे की आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करणार आपल्या जॉबमध्ये. ठीक आहे. सो एक्सेल आपण कशासाठी वापरतो, तुम्हाला माहिती आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल कधी बघितला आहे, कशासाठी यूज करतो माहिती आहे कोणाला, हात वर करून, हात आन्सर सांगा कोणाला माहीत असेल तर. काय ना, चुकलं तरी चालेल. येस, डेटा इम्प्लिमेंटेशन. ओके, अजून काय काय यूज. येस, डेटा समराईज करण्यासाठी. अजून काय यूज माहिती आहे, बरोबर. चुकलं तरी चालेल, काय हरकत नाही. इथेच चुकायचं आपलं, इथं चुकल्यावर आपण पुढे नाही, बाहेरच्या जागेत गेल्यावर चुकणार नाही. ठीक आहे. बट ठीक. तर एक्सेलचा मेन यूज काय आहे, स्टोरिंग द डेटा अँड मेंटेनिंग अँड ॲनालायझिंग दॅट. ठीक आहे. अँड प्रोसेसिंग. सो डेटा आपल्याला स्टोअर करता येतो, तो ॲनालाइज करता येतो आणि डेटा ॲनालाइज करून आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळते. आपल्याला एखादा डेटा दिला तर आपल्याला डायरेक्टली त्यावर डिसिजन मेकिंग नाही करता येत. तो डेटा आधी प्रोसेस करावा लागतो, तो डेटा प्रोसेस करून त्याचं कन्व्हर्जन इन्फॉर्मेशनमध्ये करावं लागतं आणि मग ते आपल्याला डिसिजन मेकिंगला यूज होतं. ठीक आहे. सो एक्सेलचे हे मेन फायदे आहेत. आपल्याला डेटा स्टोअर अँड ॲनालाइज करू शकतो. ॲनालाइज कसं करू शकतो, आपल्याकडे त्यामध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो इन फ्यू मिनिट्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले असतात, आपण ते फॉर्म्युले समजून घेणार. फॉर्म्युल्यामध्ये काय कशासाठी यूज करणार, आपल्याला काही मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आहे, मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे, सॉर्टिंग करायची, या सर्व गोष्टी एक्सेलमध्ये होतात. ठीक आहे. अजून काय होतं, जसं की आपल्याला डिसिजन मेकिंगला, जसं मी सांगितलं, इन्फॉर्मेशनची गरज असते. आता तुम्ही एक ग्राफ बघितला आहे, बरोबर. ग्राफमध्ये काय असतं की एक लाईन, असं व्हिज्युअल कंटेंट असतं, ऑब्जेक्ट असते, एक ड्रॉ केलेली असते. असं एक ग्राफ असतो की एक लाईन वरती जाते. ह्याच्यावरून आपल्याला काय करतं की हा ग्रो होते. आता सगळ्यांचा ट्रेंड चालू आहे आत्ता शेअर मार्केटमध्ये, सगळे बघतात लाईन स्ट्रक्चर, ही लाईन वरती गेली, ही लाईन खाली आली, सगळे बघतच असतील, बरोबर. तर हे लाईन कसे ड्रॉ केलेले आहेत, कशाच्या बेसिसवर केलेले आहेत, त्याच्या बेसिसला काहीतरी डेटा आहे, त्याच्या बेसिसवरून तो ग्राफ तयार केलेला आहे, बरोबर. तर यावरनं ते जस्ट लाईन ड्रॉवरनं आपल्याला काय समजतं की इथं ग्रोथ आहे, इथं थोडंसं डाऊनफॉल आहे, या गोष्टी आपल्याला समजतात. तसंच हे एक्सेलमधून याही गोष्टी आपल्याला बनवता येतात. चार्ट्स, पाय चार्ट, असे ग्राफ आपल्याला त्यातून बनवता येतात, ते पण इन्स्टंटली. ठीक आहे. सर असे हे उपयोग होत आहेत, म्हणजे यूज आपण तसा करू शकतो. आणि हे यूज
आपण कुठे करणार? सगळीकडे होतात. आपण इमॅजिन नाही करू शकत इतक्या ठिकाणी आपले हे गोष्टी यूज होतात. तुम्हाला काय वाटतं आता मी जे फायदे सांगितले एक्सेलचे ते तुम्ही कुठं अप्लाय करू शकता? येस, बरोबर. आता हा जो एक्सेल जो पार्ट आहे हा कुठल्या फील्डशी निगडीत आहे का? तसं नाही. प्रत्येक कोणत्याही फील्डमध्ये आपल्याला डेटा स्टोरिंग वगैरे लागणार आहे, प्रोसेस करायचे, प्रेझेंटेशन करायचे, सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला लागणार आहे. सो कोणतीही फील्ड असो. सो फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणा, सो आपल्याला प्रोजेक्शन दाखवायचे कंपनीची ग्रोथ किती होणार आहे, किती सेल्स होऊ शकतो, त्या केसमध्ये पण आपल्याला एक्सेलचं यूज होतो. पुन्हा कंपनीमध्ये सॅलरी पे होते, भरपूर एम्प्लॉईज असतात, प्रत्येकाची सॅलरी पे शीट या गोष्टी असतात, त्याचं कॅल्क्युलेशन करायचे, TDS वगैरे जे असतो तो कट करायचा, त्या गोष्टीसुद्धा मध्ये सगळ्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये एक्सेलचा यूज होतो. बरोबर. सो एक्सेल जे हे टूल आहे हे कशासाठी वापरतो? टू स्ट्रीमलाईन अ बिझनेस प्रोसेसेस अँड टू टेक इन्स्टंट डिसिजन अँड टू इन्क्रीज द एफिशियन्सी. यासाठी आपण एक्सेल शिकणार आहोत. आत्ताच्या डे टू डे लाईफमध्ये एक्सेलचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, बिकॉज ते आपलं वर्क खूप सोप्या पद्धतीने करून देतं. आणि हेच आपण या एक्सेलच्या पुढच्या होणाऱ्या सेशन्समध्ये आपण तेच शिकणार आहोत की एक्सेल कसं यूज करायचं आणि कुठे ते अप्लाय करायचं. सिम्पल गोष्टी आहेत, जास्त अवघड नाही. आपण म्हणताना म्हणतो ॲडव्हान्स एक्सेल, बट त्या ॲडव्हान्स एक्सेलमध्ये जस्ट सिम्पल बेसिक गोष्टीज आहेत, त्या आपण फक्त आपल्या सिम्पल कॉमन सेन्स आणि लॉजिक यूज करून एकमेकांसोबत इंटिग्रेट करून आपण त्याला ॲडव्हान्स एक्सेल बनवतो. ठीक आहे. सो येस, वी आर हॅपी टू conduct Excel lecture and hope you will get a good opportunity in future for that. Okay, thank you. थँक्यू सर. ऋतुराज पवार सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे की एक्सेल काय आहे आणि कसं त्याचा उपयोग मार्केटमध्ये होतो. ऋतुराज सर हे इंटर्न आहेत, CA कडे ते इंटर्नशिप करत आहेत आणि CA फायनलिस्ट आहेत. त्यांचं या एखाद वर्षामध्ये ते CA होतील. आणि आपलं जे पुढचं मॉड्यूल आहे प्रॅक्टिकल BComसाठी जो पुढचं मॉड्यूल आहे त्याचे ते ट्रेनर पण आहेत, ते आपल्याला येऊन ॲडव्हान्स एक्सेलची ट्रेनिंग देणार आहेत. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. आता पुढचं आपलं जे PPT प्रेझेंटेशन आहेत, डॉक्टर अडल सर आपल्याला PPT प्रेझेंटेशन देणार आहेत. त्यांचं टॉपिक आहे कम्प्युटर अकाउंटिंग अँड बिझनेस लँग्वेज. ह्याच्यावर ते आपल्याला माहिती देणार आहेत की कसं कम्प्युटर्स अकाउंटिंग हे आपल्या बिझनेसमध्ये उपयोग होतो त्याचा, आणि ते पण प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये ते तुम्हाला माहिती देणार आहेत. सर प्लीज, आदल सर.